सुरू केलं तर बरं होईल. तीन ओव्हरची मॅच. अशोक सर, येस यू मे प्रोसीड. आशिष सर, अशोक सर, दोन ऑफिशियल आपल्याला पाहायला मिळतील. सामन्याला होती सुरुवात. बॅककट डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. फलक आपल्याला 0 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. पुन्हा डब्याचा पुन्हा एकदा बॉल. अशोक बॉलिंग जबरदस्त करतायत. इकॉनॉमिकल षटक हाताळण्यामध्ये हातखंडा या खेळाडूचा आहे. आणि इथे चौकार आलाय. पहिले 2 बॉल दोन्ही डॉट आणि त्यानंतर आलेल्या तिसऱ्या बॉलवरती खणखणीत चौकार विराट उर्फ मयूर लोहार यांच्या बॅटमधून. व्हाईट बॉल. धावसंख्या 5 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 5 ऑन द बोर्ड. 5 धावा या फलकावरती. याचा अटेम्प्ट चांगला होता, मात्र सिंगल धावेवरती समाधान मानावं लागेल. फलक 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. एक चौकार आला, त्यामुळे या मॅचला कलाटणी मिळाली, म्हणजे या ओव्हरला कलाटणी मिळाली. अन्यथा 2 बॉल दोन्ही डॉट होते. अशोकचा विश्वास हा 7व्या आसमानावरती होता, मात्र त्यानंतर चौकार आला. RD11 आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. RD11 वर्सेस कल्याण टर्फ बॉयज 11 अशी लढत आपण पाहू शकतो मैदानावरती. व्हाईट बॉल बघलं आपल्याला 8 या आकड्यावरती पाहायला मिळेल. षटकार आलाय. 6 धावा आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक 14 या आकड्यावर. 14 ऑन द बोर्ड. धाव संख्या फलकावरती आपल्याला 14 पाहायला मिळेल. 14 ऑन द बोर्ड. गोलंदाज पुन्हा एकदा तयार पाहायला मिळतील. फोर्टीन ऑन द बोर्ड. 14 धावा या फलकावरती पाहायला मिळतील. सिंगल ऍड होईल. फलक पुढे सरकेल. धावसंख्या 15 या आकड्यावरती पाहायला मिळते. पंधरा धावा या फलकावरती पाहायला मिळतील. चेंडू झाले 3. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव फलकावरती ऍड होईल. फलक 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. नो बॉल पंचांचा इशारा. धावफलक 17. 17 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. कल्याण बॉयज विपक्ष RD11 अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. पंचांचा इशारा. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव फलकावरती ऍड होईल. एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल. फलकावरती धावा 18 पाहायला मिळतील. व्हाईट बॉल. फलकावरती धावा 19. 19 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. 3 चेंडूचा खेळ झालाय. नो +1. एकूण 2 धावा ऍड होतील. धावसंख्या 21. 21 ऑन द बोर्ड. व्हाईट बॉल. फलक आपल्याला पुढे सरकत असताना पाहायला मिळेल. फलकावरती धावा 22 पाहायला मिळतील. 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. ओव्हर नंबर दुसरी प्रगती पथावरती कमालीची बॅटिंग पाहायला मिळते. मयूर असतील, रोहन असतील, दोघांच्या माध्यमातून कमालीची फलंदाजी आपल्याला पाहू शकतो आपण. पुन्हा एकदा सिंगल ऍड होईल. फलक पुन्हा एकदा 23 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. 4 बॉलचा खेळ झालाय. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मयूर लोहार पाहायला मिळतील, ज्याच्या बॅटमधून एक चौकार आलाय आणि विकेट. फलंदाज मयूरच्या खेळीचा अंत. पहिला धक्का बसतोय 23 या आकड्यावरती. टीम RD11 या संघाला. शैलेश पाहायला मिळतील, नवीन बॅटर.
चेंडू झालेत 5. शेवटचा बॉल. यावेळेस देखील सिंगल ऍड होईल आणि अशा रीतीने षटक क्रमांक दुसरं मैदानावरती समाप्त. धावसंख्या 24 आणि आता शेवटची ओव्हर आहे. 3 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे शेवटची ओव्हर असेल. मॅक इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील ॲज अ बॉलर ओव्हर नंबर 3 मध्ये. स्ट्रायकिंग एंडवरती शैलेश, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत रोहन. व्हाईट बॉल पहिलाच आणि पहिल्या बॉलवरती एक्स्ट्रा धाव. धावफलक पाहायला मिळेल 25 या आकड्यावरती. व्हाईट बॉल. धावफलक पाहायला मिळेल पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 26 या आकड्यावर. 26 ऑन द बोर्ड. नो बॉल पंचांचा इशारा येतोय. धावसंख्या 27 या आकड्यावरती. 27 ऑन द बोर्ड. 27 धावा या धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. आणि व्हाईट बॉल. 28 रन्स ऑन द बोर्ड. 28 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. 29 धावा. पुन्हा एकदा सिंगल ऍड होईल. फलक पुढे सरकेल, फलकावरती धावा 30 पाहायला मिळतील. पहिला बॉल झालाय. प्रोजेक्टेड स्कोर 41 आहे. ज्या प्रकारची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. 30 धावा या धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. बघूया तिसऱ्या षटकामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी होते. आणि मैदानावरती कंप्लीट होत असताना सिंगल. धावफलक 31 या आकड्यावर. आणि विकेटचं पतन झालंय. फलंदाज बाद होतील. 31 या आकड्यावरती गडी गमावलाय हा अजून एक. गडी क्रमांक दुसरा. 31 या आकड्यावरती फलंदाज बाद. नन्नू पाहायला मिळतील. या बात आहे. काय लवचिकता आहे बघा, फ्लेक्सिबिलिटी बघा. वेल लिव्ह. 33 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळतील. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. आणि विकेटचं पतन. रोहन यांच्या खेळीचा अंत. रोहन बॅक टू दी पवेलियन. शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटच्या बॉलवरती बघूया किती धावा बनवायचा प्रयत्न असेल हे पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. व्हाईट बॉल. 34 धावा. आणि फलंदाज बाद होतील. 34 धावा या फलकावर. 35 धावांचं लक्ष. 35चं टार्गेट असेल. स्पीडअप करायचे विनंती. चं टार्गेट असेल. चला कृष्णा भाऊ, सेमीफायनलला जे 2 संघ क्वालिफाय झाले होते त्यांना कॉल करा. SG11 अंश 11 SG11 कॉल करा म्हणजे ते येतील. धावफलक 35 या आकड्यावरती पाहायला मिळत आहे. लवकरात लवकर सामना सुरू करणं देखील तितकंच महत्वाचं आहे.
कव्हरच्या दिशेला ड्राईव्ह करत असताना सिंगल ॲड होईल. फलक पुढे सरकेल आणि धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 2 या आकड्यावर. तीन धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार. लवा फुल टॉस ऑफ साईडला वळवलाय. भांडा भांडा जोरात भांडा. नऊ धावा या फलकावरती. धावसंख्या 10 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. 10 ऑन द बोर्ड. 11 धावा या फलकावरती आहेत. 2 चेंडूचा खेळ झालाय. झेल होती शैलेश यांच्यासाठी, मात्र कॅच झाली ड्रॉप. 9 बॉलमध्ये 24. अवघड सिच्युएशन आहे. चला ठीक आहे. 12 धावा या फलकावरती. 8 बॉल 23. खूप मोठी धावसंख्या होती आकाश सर. चला नेक्स्ट मॅचचा टॉस करूया आपण. येस हरिओम टीम, या बॉल नंतर आपण टॉस करू. आणि समोर कुठला संघ प्रथम? अर्बन स्पोर्ट्स. रहीम भाई, ओ रहीम भाई, एक कॅप्टनला पाठवा प्लीज टॉससाठी. सब कॅप्टन आहे. चेक. तू भाऊ माझ्या खुर्चीवर बस, वाटला तर स्वप्नीला मध्ये बसव आणि मग वाजव. धावसंख्या फलकावरती आपल्याला पुढे सरकत असताना पाहायला मिळते. नो बॉल सर. येस नो बॉल असेल. चला टॉस झालाय. बॅटिंग घेतली आहे. टॉस अर्बन स्पोर्ट्सने जिंकलाय. बॅटिंग घेतली डॉक्टर जितू सर. संपूर्ण संघ रेडी ठेवायचा आहे, म्हणजे तुम्ही मोकळे उद्या हॉस्पिटलला जायला. कॅच कंप्लीट झाली आहे. 16 वरती हा दुसरा धक्का. चेक.
अप्रतिम कॅच अशी हर्षदच्या हातून बघितली आम्ही. छान हर्षद. हा हा हा. आय हाय ओय होय पतोपती पतोपती. दोन संघ आपल्याला क्वालिफाय झालेले पाहायला मिळतील. थोड्या वेळामध्ये आपल्याला क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही बघायला मिळतील अंडरआर्म टेनिस बॉल क्रिकेटची. मग काय सगळ्यांना यावंच लागते क्वालिटी आणि क्वांटिटी प्लेयर्सची बघण्यासाठी. 3 बॉल 18. प्रशांत. अप्रतिम शॉट अप्रतिम शॉट. थोडा उकिया नाहीतर घुटना टेक षटकार दे. भाऊ ते झोपलेली पोरं जागी होतील म्हणतील हे काय झालंय. मागच्या साईडली पोरं जागी झाली असतील. प्रसन्न मॅच लवकरात लवकर घेऊन आपल्याला पुढे नॉकआउट्स घ्यायचे आहेत. ते मला पण माहिती होतं सर म्हणून मी बोललो होतो की 2 वाजता मॅच आपण चालू करू. पण लाईटीचा हा लाईटीचा घोळ झाला हरकत नाहीये. ही पण 3 ओव्हरची आहे. तर स्वप्नील आज चांगल्या मूडमध्ये माहीत नाही काय. स्वप्नीलचा उल्लेख करेल ज्याच्या डोक्यावरती नेहमी बर्फ जिभेवरती साखर असते असा अतिशय शांत स्वभावाचा आमचा स्वप्नील ज्यांनी रहीमबाई यांना आयडल मानलाय. रहीमबाई म्हटलं तर जो मैं बोलता वो मैं करता हूं, जो मैं नहीं बोलता वो मैं डेफिनेटली करता हूं. कालच मी पाहिलं रहीमबाई ऑक्शन मध्ये. बरोबर आहे. कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल. चला बाकीच्यांनी बाहेर जायचं. नक्कीच मी रहीमबाई यांचा देखील उल्लेख करेल. क्रिकेटवरती खूप सारा प्रेम आहे. तुम्ही जर प्रेमाने मागितलं तर जीव देखील देखील मात्र तुम्ही जर वाकड्यात गेले तर सोडणार नाही असे आमचे रहीमबाई. चला मॅचला सुरुवात करायची आहे. एका बाजूला हरिओम स्पोर्ट्स दुसऱ्या बाजूला R1 बॉयज. कदाचित टॉस जिंकल्यावरती बॅटिंग चूज केली आहे मात्र हे का केलं हा मोठा प्रश्नचिन्ह असेल. कारण समोरचा संघ ज्याने पहिल्या मॅच मध्ये आणि दुसऱ्या मॅच मध्ये जास्त धावा बनवल्या नाही अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला ही फक्त मॅच जिंकायची आहे. तुम्ही जर ही मॅच जिंकलात तर तुम्ही क्वालिफाय होऊ शकता. कारण RD11 संघाने 3 सामने जिंकलेत. दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर R1 बॉयज त्यांनी एक सामना जिंकलाय आणि कल्याण टर्फ त्या संघाने 1 मॅच जिंकलेला आहे. मात्र अजूनही R1 बॉयज संघाची 1 मॅच बाकी आहे आणि समोर हरिओम 11 संघ आहे. मॅचला होती सुरुवात. ऑल द बेस्ट बोथ द टीम. मॅचला झालेली आहे सुरुवात. गोलंदाजी मार्क वरती जितू डॉक्टर जितू आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती 1 धाव याची मात्र काढण्यामध्ये यश मिळत आहे. धावत संख्या धावफलकावरती 1. गोलंदाजी करत असताना गोलंदाज तयार होतोय. वाईड बॉल 1+1 2 धावा एकंदरीत टीमच्या टोटल मध्ये. त्यामध्ये अजून 1 धाव ऍड 3 धावा. ज्यावेळेस R1 बॉयज संघ टॉस जिंकला त्यावेळेस सर्वांना वाटलं थोडंसं टाइम वाचेल मात्र त्याने टॉस जिंकल्यावरती घेतली बॅटिंग. यावेळेस स्ट्रोक फसलाय डाऊन दी बॉल फिल्डर आणि रवीचा विकेट.
नवीन फलंदाजाने लगेच यायचंय. आता येतोय शांत स्वभावाचा स्वप्नील. अतिशय शांत स्वभावाचा असणारा स्वप्नील जो मात्र बॅटिंगसाठी आलाय. स्मित असे चेहऱ्यावरती आहे, गालातल्या गालात असतोय. धावसंख्येची मात्र धाव फलकावरती सध्याच्या स्थितीला 5 पाहायला मिळेल. 5 रन ऑन दी स्कोर कार्ड. अवांतर धाव. टीमची टोटल 6 या आकड्यावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 6 धावा ज्या मात्र धाव फलकावरती आहेत. यावेळेस स्ट्रोक चांगला आहे आणि बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. आपण पाहू शकतो सुनील विश्वकर्माच्या बॅटमधून आलेला हा चौकार. चौकार येतोय टोटल डबल डिजिट मध्ये. अजून एक चांगला स्ट्रोक. यावेळेस देखील बॉल सीमा पार. 6 धावा षटकार. येस, घुटना टेक और सिक्सर देखो असं काहीसं पाहायला मिळालं. ओ नंबर पहिली कंप्लीट होते टीमची टोटल 16. इथे देखील मोठा स्ट्रोक मारायचा प्रयत्न आणि डॉक्टर जितो आपल्याला पाहायला मिळत आहेत. गांगुलीच्या चेहऱ्यावरती स्मित असे होतं. समोर स्वप्नील पाहायला मिळतोय. 18 धावा आहेत. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आणि बॉल सीमा पार. षटकार. क्या बात आहे. कदाचित डू ऑर डाय मॅच असेल म्हणून की काय टॉस जिंकल्यावरती बॅटिंग चूज करण्यात आली. अजून असेच 7-8 डॉट बॉल आले तर कसं मॅच बनेल. हा, कोणी राहिला असेल तर त्यांनी पण जा बॅटिंगला. सुनील विश्वकर्मा उर्फ गांगुली आपल्याला पाहायला मिळत होता आणि अगदी टेस्ट मॅच खेळत होता की काय असा प्रश्न पडला होता. अतुल पाहतोय आपण. एक धाव कंप्लीट होती. 25 धावा धावफलकावरती. त्या गोष्टीवरती नोंद असणं गरजेचं आहे. एका चेंडूचा खेळ जो मात्र शिल्लक आपण पाहतोय. डॉट बॉल आहे. डॉट बॉल आहे. क्या बात आहे. ते ग्रामीण भाषेत म्हणतात ना गंडी येवलं तसं झालं. 25 धावा धावफलकावरती. या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची. ओव्हर नंबर 2 कंप्लीट. तिसऱ्या ओव्हरची सुरुवात होती. यावेळेस स्ट्रोक चांगला आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत. एका धावेवरती समाधान मानावं लागतं. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 26 धावा. फुल टॉस चेंडू. हाच होता ना तो ज्यांनी आउट दिलं होतं. त्याचा डोका फोडा आधी. इथे स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. अतुलच्या बॅट मधून आलेला कडक कडकडाट असा षटकार. 33 धावा. पुन्हा एकदा स्ट्रोक चांगला आहे. बॉल सीमारेषा पलीकडे. बॅक टू बॅक येतोय दुसरा षटकार. रेमबाळी म्हणत असतील पहिल्या मॅच मध्ये अशी बॅटिंग का नाही केली. अच्छा, अजून एक षटकार येतोय. मात्र सर 5 चेंडूंमध्ये 5 षटकार देखील लागलेत आणि 4 चेंडूंमध्ये 38 धावा देखील बनल्यात. प्रत्येक जण क्या बात आहे. एफर्ट अफलातून होते. एफर्ट अफलातून होते. प्रत्येक जण प्रत्येक गोष्टीमध्ये संपूर्ण नसतो. या गोष्टीवरती देखील नोंद असणं गरजेचं आहे. पंचेचाळीस धावा धावफलकावरती आहेत. 46 धावांचं टार्गेट सेट करण्यात येतोय. हा, मोबाईल घेऊन जा. ते कसे पॅनल्टी लावतील लगेच. रहीमबाईंनी पाहिलं म्हणून, नाही तर अंपायरचा ओरडा खाल्ला असता ते अलग आणि बाहेरून कोणाचा ओरडा खाल्ला असता ते सांगायची गरज नाही. चला लवकरात लवकर सामना सुरू करायचा. 46 धावांचं टार्गेट सेट करण्यात येतोय. 45 धावा धावफलकावरती. 45 रन ऑन दिस स्कोर कार्ड and 46 is the target. Ongoing match is between R1 Boys and Hariom
11. End of first inning. On the board 45. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय अफसर पाहतोय. बहुते डॉक्टर आहेत, आरामशीर जरा. डॉक्टर आकाश आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे एक डाव होत असताना पाहायला मिळेल. कंप्लीट पहिल्या चेंडू सिंगल, दुसऱ्या चेंडू देखील सिंगल. टीमची टोटल 2 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती 1 पुढे जाईल. 3 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आहे. येस, डॉक्टर विकी देखील इथे फिल्डिंग करतायत. ते डॉक्टर असून त्यांना डॉक्टरची गरज आहे, असे आमचे डॉक्टर विकी. पण कुठल्या डॉक्टरची गरज आहे हे रवीने सांगितलं नाही. हरकत नाहीये. विकेट. रवी बरोबर बोलतोय, तू बरोबर बोलतोय. ओव्हर झाली. 6 धावा धावफलकावरती विजयासाठी 40 धाव्यांची गरज आहे. डॉक्टर आकाश. अंकित आपल्याला पाहायला मिळतील. चला, वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं असेल. स्टॅम्प स्ट्रोक आहे, मात्र तोपर्यंत एक धाव कंप्लीट. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 8. एकाकडे चमो बदलामध्ये विजयासाठी 38 धावांची गरज. बॅटची कडा आणि त्यानंतर विकेटचं पतन. आउट. हे बरोबर बोलले. बॉल टाकत नाही, लय जोरात चेंडू फेकी होतीये. आगेचे निखारे ज्याप्रमाणे असतात त्याप्रमाणे बॉल फेकी चालू आहे. एनेस्थेशिया द्यायला लागेल, दुसरा उपाय नाही. बघा, असं असलं पाहिजे. याला म्हटलं जातं क्रिकेट. याला म्हटलं जातं आयुष्याचं प्रत्येक क्षण जगणं. पूर्ण थकवा निघून जातो. एका ओव्हरचा खेळ शिल्लक या का. 6 बॉल 36. आरामशीर होईल. चेक. प्रथम याच्या नंतरची मॅच सांगून ठेव. कॅप्टन्सला रिपोर्टिंग करायला सांग. डॉक्टर आकाश यांनी जर एक षटकार मारला तर 5,555 रुपयाचं कॅश प्राइज असेल डॉक्टर संत यांच्याकडून. अरे भाऊ, थोडस एकर 1-2 असे दे ना, त्यांच्यात होऊ दे ना जरा. 5,500 द्यायला लागतील. शेवटचा बॉल तसं कर. स्वप्नील, क्या बात है. स्वप्नील इथे कॉम्प्रो केलेला दिसतोय. स्वप्नील, मस्तपैकी काम झालं असतं पण आता काहीच नाही. बॅट्समन लोक दुखी झाले नसतील, त्यापेक्षा स्वप्नील दुखी होतोय कॉम्प्रो केलेल्या. इथे मॅच होती फिनिश. सामना झालेला आहे फिनिश.